वाव वा आउटस्टँडिंग. जेवताना खाऊ प्रोटीन, उसळ, डाळ, हा चीट डे. इनफॅक्ट मला कंटाळा आला होता त्या रोजच्या ओट्स, म्युस्ली आणि त्या स्मूदीजचा. आज काहीतरी वेगळं. ही लीन बॉडी करायला 2 वर्ष लागलीत आपल्याला. हा, डे अँड नाईट वर्कआउट करून. उगाच त्या गौतमच्या नादाला लागून ना वाटेल तसं वागू नकोस तू. डोंट वरी, एका दिवसाने काही होणार नाही. साक्षीचं ऑफिशियली कौतुक करतो मी. साक्षी नाही, कोणी नाहीये घरात. कुठे गेलेत? लालबागला गेलेत सगळे, त्या परवांकडे. परबांकडे? कशासाठी? आजीची हाऊस. काय तर म्हणे आसावरी घरी आली होती, तिला काहीतरी मुंह दिखाई द्यायला पाहिजे होती, ते आपण दिलं नाही. आपल्या घरची परंपरा आहे, ते आपले शिंदेशाही तोडे आहेत ना, ते तिला द्यायला गेलेत सगळे. वरात घेऊन गेलीये फिल्मी काहीतरी. असू देत ग, इंटेन्शन चांगले आहेत ना, बस. आणि आजीचाही दिवस चांगला जातो ह्या सगळ्यात. तू का नाही गेलीस? नाही बाबा, माझी नेल्सची अपॉइंटमेंट आहे, शामीन येते. सिरियसली? किती वाजता आहे? आता येईल 1 तासाभरात. चल आपण जाऊया. कुठे? परबांकडे. ए नाही रे, हे बघ, तुला जायचंय तू जा. असं काय करतेस? आपल्या घरची परंपरा आहे ना, आणि तुझ्याशिवाय पूर्ण नाही होणार ती. ऐक ना, कुणीतरी वडीलधारी व्यक्ती तिथे हजर असणं आवश्यक आहे. आजी आहे ना. अगं फरक पडतो. तू आई आहेस आणि आसावरीची होणारी सासू. जास्त वेळ नको थांबूस तिथे, पण चल, तुला तिथे असायला हवं. तूच म्हणतेस ना परंपरा पाळायच्या असतात, मग ही आपल्या घरची परंपरा आहे, पाळायलाच हवी. बरोबर आहे तुझं, पण ऐक ना, तिथे मला त्या लालबागला चिकचिक चिकचिक मध्ये नाही आवडत रे. आणि त्यांच्या घरी गेलं ना की मनात नसताना सुद्धा ना उगाच काहीतरी बोलावं लागतं, खोटं खोटं हसावं लागतं, काहीतरी ऐकावं लागतं, आणि गरम होतं मला तिथे, चिडचिड होते. मला नाही सवय. आपल्याला जाऊन तिथे राहायचं थोडीच आहे, थोड्या वेळासाठी. सगळे तिथे गेलेत, आपण नाही गेलो ना तर त्यांना वाटेल आपण मुद्दाम करतोय. प्लीज, हवं तर तोंड दाखव नुसतं. पण गेलीच नाहीस तर मग जरा वाईट वाटेल त्यांना. हे झालं झालं. असं येणार आहेस? नाही, मी आवडतो ना, 10 मिनिटात रेडी होतो मी. शामीनला फोन करून सांगावं लागेल. मी रेडी म्हणतो. ते शामीनला सांग संध्याकाळी. ताई, अगं तू अचानक कशी आली? अगं साक्षीचा मेसेज आला ना, तर लगेच समायराला घेऊन आले. बरं झालं आली. काय मस्त मस्त दाखवते काय? हे बघ, हे आहे लंडन ब्रिज आणि हे लंडन आहे. बापरे, केवढं मोठं चक्र आहे ग. असं खाली बघताना एकदम भीतीच वाटत असेल. अगं नाही पमा मावशी, हे ना काचेची पेटी आहे. पण तरी आधांतरीच असेल ना. मावशी, तू त्यात बसलीस ना की तुझी सगळ्या गॉड्सला कॉल करायची प्रोसेस स्टार्ट होईल. एवढी भीती वाटते त्यात. असं काही नाही हा, मी लहानपणी पाळण्यात बसले. हो की नाही ग? हो मग. आणि मी ऐकले की तिकडे शॉपिंग करायला पण खूप छान मिळतं. पैसे पण भरपूर लागतात, पाऊंड्स मध्ये. अरे तिकडे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे खिसे कापू आणि मोबाईल चोर. बापरे, मी तर मोबाईल हातातच नाही घेणार तिथे. मम्मी, म्हणजे तुझं ठरलंय वाटतं जायचं? खूप महाग असेल ना सगळं? काकी, त्याची काळजी तुम्ही नका करू. तुम्ही फक्त पासपोर्ट आणि विजा रेडी ठेवा, बस. ह्या भिक्काड्यांची मुंबईच्या बाहेर कर्जत पर्यंत जायची लायकी नाहीये आणि लंडनचे ड्रीम्स बघतायत. गॉश. अरे तेजस्विनी ताई, अरे या 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 ना, या बसा. या बसा 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 बसा. या ना, या या या. या इकडे बसा. नाही, तुम्ही बसा ना. अहो, बसा बसा या 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 पमा, हा. त्यांच्या चहा कॉफीच काय बघ. हा, चहा कॉफी काय घेणार? जय, तुम्ही काय खाणार का? नाही, माझा ब्रेकफास्ट झालाय. साक्षीने छान दडपे पोहे केले होते ना.
अरे वा आईंची रेसिपी. अहो नुसत्या धडपे पोह्यानी काय होतंय, मी काहीतरी तुमच्यासाठी बनवून आणते. बापरे, फरमाईश. सांगा ना सर, तुम्हाला काय पाहिजे. म्हणजे मम्मी एवढा आग्रह करते तर मनात येईल ते बोला. चुकलात तर मुकलात. हो, आणि तुमच्या निमित्ताने आम्हालाही खाता येईल. तुमच्यासाठी बनवत नाही का मी? मम्मी पप्पांसाठीचं वेगळं, पण आज सर आले तर त्यांच्यासाठी काहीतरी स्पेशल बनवशील ना. सांगा ना जय, काय करू? अगं तुझ्या सरांना जे आवडतं आणि जे ते जनरली खातात ना ते नाही बनवू शकत आई इकडे. हो का? हो नाही म्हणजे डाएट वगैरे असतंच माझं, पण आज भजीपाव खाईन मी. काय रे, सकाळी ते दडपे पोहे, आता भजी पाव. चीट डे, वाय नॉट. हो हो, मी लगेच भजीपाव करून आणते. पण पाव नाहीये घरात. मम्मी पाव आणता येतील. आता डाएट करणारी माणसं भजी पावची फरमाईश करतात तर पाव आपण आणू शकतो ना. मी आणते जा. जा जा, लादी पाव घेऊन ये. हो ताई. काय कांदे. अगं शर्वरी, बाळा तू एकटी जाऊ नकोस. बिंद तू का जय, तू जा तिच्या बरोबर, गाडी काढ जा. मी नाही नाही नको आजी. ते काय ना, खूप गल्ल्या आहेत आमच्या इथे. उगाच मोठी गाडी अडकायची यांची. मी आलेलं नाही ते काही नाही. अगं येते. जय जा लवकर, जा ती निघून जाईल. जा जा तिला घेऊन जा. जा. हे काय नाही होणार सुरू. चला. हाय करत होते बेबोला, घेऊन नव्हते जाणार. हेल्मेट घातलंय मी, नियम पाळते हा. आणि तू कशाला आलास? तू एकटी जाऊ नयेस असं म्हणणं आहे आजीचं. तिला कुठे माहिती आहे, लोक तुला घाबरूनच पळून जातात ते. मला तू चुकून माझं नाव घेतलंस का, की स्वतःबद्दल बोलतोस? कारण काय आहे ना, माझ्याशी बोलायला लोक धडपडत असतात, कारण मी MD ची डिल्युजनल आहेस तू. क्रॅक. कुठल्या जगात राहतेस? सध्या परळमध्ये माझ्या जगात पाव आणायला चालले. येतोस? शायना, बाय द वे तू डाएट वगैरे फॉलो करतोस ना, मग अचानक आज तुला भजी पाव खायची इच्छा कशी झाली? आज पोटापेक्षा जिभेला जास्त इम्पॉर्टन्स मिळालाय. तुझं पण जग बदलतंय बहुतेक. भाई तू माझ्यासारखा डायलॉग वगैरे मारायला लागलास. बरोबर, माझ्यासोबत असतोस ना. गुड गुड, चांगलं शिकतोस. मिलते रहना सुबह शाम, अक्कल बढ़ती जाए. पाव कुठे मिळतात ते सांग. पाय पडणारस?